कोल्हापूर महानगरपालिका निवडणूक ही 10 वर्षांनी होत आहे. सर्वांना या 10 वर्षाची कधी निवडणूक लागणार ही प्रतीक्षा होती. आणि या निवडणुकीच्या संदर्भात आज या कोल्हापूरमध्ये सर्व राधानगरीकर बुदरगडकर एकत्र झाले की या महानगरपालिकेवर आपल्या जिल्ह्याचे पालकमंत्री माननीय प्रकाश आंबेडकर साहेब आणि या दक्षिणचे कार्यसम्राट आमदार अमर माडिक साहेब यांच्या दक्षिणच्या नेतृत्वाखाली आम्ही सर्वच 5 उमेदवार 4 कमळ या चिन्हावर आहेत आणि मी धनुष्य चिन्हावर निवडणुकीला आम्ही 5 जण सामोर जातो. आज अमर साहेब खरोखर आमचा राधानगरी बुदरगडकरांचा मेळावा फक्त पालकमंत्र्यांच्या निवडणुकीच्या वेळेला होतो, पण आज ही निवडणूक एक वेगळ्या वळणावर आहे. कारण की या प्रभाग क्रमांक 20 मध्ये ज्या वेळेला आम्ही दक्षिण मधील कार्यकर्त्यांनी ज्या वेळेला आंबेडकर साहेबांचा मेळावा घेतला होता त्यावेळी मी सांगितलं होतं की हे कोल्हापूर मधून लीड मोजायचं, त्याचप्रमाणे या राधानगरी बुदरगडकरांचं या महानगरपालिकेला सुद्धा प्रभाग क्रमांक 20 मध्ये हे लीड मोजायचं आहे. कोल्हापूर शहराचं शेवटचं टोक म्हणून या उपनगरला ओळखलं जातं. अनेक प्रश्न अनेक समस्या या उपनगरामध्ये आहेत. आता महायुतीची सत्ता आहे, केंद्रात महायुतीची सत्ता आहे, राज्यात महायुतीची सत्ता आहे. त्यासाठी येणाऱ्या काळात सुद्धा 15 तारखेला महायुतीचाच भगवा या महापालिकेवर फडकला पाहिजे ही विनंती करण्यासाठी आला आहे. तुमच्या सर्व माता भगिनींचा, आमच्या सर्व तरुण सहकाऱ्यांचा, त्याच पद्धतीने इथं जमलेल्या माझ्या सर्व ज्येष्ठ नागरिकांचा आमच्या या महायुतीच्या 5 उमेदवारांना आशीर्वाद असावा ही विनंती करण्यासाठी आलो. या महानगरपालिकेच्या 15 वर्षामध्ये केंद्रात सत्ता वेगळी, राज्यात सत्ता जरी त्याच पक्षात असली तर महानगरपालिकेला मात्र वेगळी सत्ता असायची. त्यामुळं गेली 15 वर्ष आम्ही या उपनगरामध्ये राहणारे लोक कोणत्या समस्येला तोंड देतो हे आम्ही पाहतो. पण येणाऱ्या काळामध्ये या जिल्ह्याचे पालकमंत्री आणि या दक्षिणचे आमदार अमर माडिक साहेब यांच्या माध्यमातून भरघोस असा निधी येणार. त्यामुळे आपण गल्लीपासून दिल्लीपर्यंत एकच सरकार असावं ही विनंती करायला लागलो. तुम्हाला सांगायचं झालं तर आम्ही 5 उमेदवार महायुतीचे एक संकल्पना घेऊन बाहेर पडलो की जे शहरात ते उपनगरात ही संकल्पना घेऊन आम्ही बाहेर पडलो. जे शहरात असं का तर या उपनगरामध्ये अनेक समस्या आहेत, त्या येणाऱ्या काळामध्ये 15 तारखेनंतर महायुतीचे आम्ही 5 उमेदवार कोणतीही समस्या राहणार नाही याची ग्वाही मी देतो. त्याच पद्धतीनं तुम्हाला कळकळीची विनंती करतो की राधानगरी बुदरगडकरांचं येणाऱ्या 15 तारखेला फक्त आपणच नाही तर आपल्या शेजापाजारी, पाहुणे पै, मित्र मैत्रिणी या 5ही मतदारसंघात आपल्या घरातून उमेदवार आहे, आपला मुलगा आहे, आपला भाऊ आहे, आपली मुलगी आहे, या पद्धतीने काम करतील ही कळकळीची विनंती करतो. कारण की येणारे 15 तारीख आपल्या राधानगरी बुदरगडकरांसाठी फार महत्वाचे आहे. कारण की या उपनगरामध्ये आमचे राधानगरी भागातील अनेक चांदी व्यावसायिक, त्याच पद्धतीनं सर्वसामान्य लोक, त्याच पद्धतीनं अनेक व्यावसायिक हे या राधानगरी बुदरगडकरचे या उपनगरामध्ये राहतात. या सगळ्यांना मी शब्द या 5 उमेदवारांच्या आमच्या वतीने देतो की कोणतीही समस्या येणाऱ्या काळामध्ये तुम्हाला भेडसावणार नाही. याला आम्ही प्रत्येक वेळेला जिथं कमी तिथं आम्ही 5 जण हजर असतो ही ग्वाही तुम्हाला देतो. महायुतीच्या माध्यमातून सगळ्यात पहिल्यांदा कुठलाही महाविकास आघाडीचा उमेदवार ज्यावेळी तुमच्याकडे येईल त्यावेळी त्याला विचारायचं की बाबा तू हा विकास करतो, तो विकास करतो, पण कुठल्या माध्यमातून करणार.
पक्ष राज्यात आमचा, देशात आमचा, मग तू कुठनं फंड आणणार हे विचारणं फार गरजेचं आहे. अनेक जण अनेक गुणतापा मारत आहे, मी हे करतो ते करतो, पण येणाऱ्या काळामध्ये कुठून फंड आणणार हा प्रश्न सर्वसामान्य जनतेने त्यांना विचारणं फार गरजेचं आहे. त्यासाठी तुम्हाला परत एकदा विनंती, कळकळीची विनंती करतो की 15 तारखेला 4 कमळ आणि 1 धनुष्य, दुसरं अजिबात काय बघायचं नाही. एवढी माफक अपेक्षा व्यक्त करतो की तुम्ही आमच्या 5 उमेदवारांसोबत असाल. तुमचा आशीर्वाद 15 तारखेला 16 तारखेला अशाच पद्धतीने या दक्षिण मतदारसंघातील प्रभाग क्रमांक 20 मध्ये आपण जल्लोष करायचा एवढं सांगतो. नोकरी असो वा लग्न, चष्म्याची अडचण आता होऊ देऊ नका. नंदादीप नेत्रालयात या आणि तुमच्या चष्म्यापासून मिळवा कायमची मुक्ती. कारण आता चष्मा घालवण्याची लासिक शस्त्रक्रिया फक्त 32,999 रुपयात. शिवाय 5,000 रुपयांपर्यंतचे लासिक स्क्रीनिंग अगदी मोफत. ऑफर मर्यादित कालावधीसाठी. तर वाट कसली बघताय, आजच कॉल करा 922000-1000. नंदादीप नेत्रालय, न्यू शाहूपुरी, कोल्हापूर. दृष्टी म्हणजे नंदादीप. ताज्या घडामोडी पाहण्यासाठी माझा महाराष्ट्र न्यूजला आजच सबस्क्राईब करा.